नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा जोर चांगलाच वाढताना दिसतोय. प्रभाग क्रमांक 33 खडकवासला शिवडे भागात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपल्या प्रचाराचा शुभारंभ मोठ्या थाटामाटात केला. शिवणे येथील भैरवनाथ मंदिरात नारळ फोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर शिवणेमधील उत्तम नगर येथून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. ही रॅली खडकवासला मार्गे धायरी येथे जाऊन या रॅलीची सांगता झाली. या रॅलीमध्ये शरदचंद्र पवार पक्षातील प्रभाग क्रमांक 33 मधील सर्व उमेदवार काकासाहेब चव्हाण, संदीप मते, अनिता इंगळे आणि रश्मी घुले यांची प्रमुख उपस्थिती होती. तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाच्या जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. प्रभागातील निष्क्रिय प्रशासनामुळे नागरिकांमध्ये नाराजी असल्याचा आरोप उमेदवारांकडून करण्यात आला. त्याचबरोबर मूलभूत सुविधा, पाणी, रस्ते, वीज आणि ड्रेनेजच्या प्रश्नांवर ठोस काम करण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला. ही निवडणूक ही जनतेने हातात घेतलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि आदरणीय अजितदादा पवार साहेब, त्याचप्रमाणे या विभागाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आमच्यावर विश्वास दाखवून या परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार एक जनतेच्या मनातला पॅनल मधून अ गटातून असणाऱ्या आमच्या रश्मीताई रुपेशदादा घुले, ब गटातून ज्यांनी जिल्हा परिषदचं 10 वर्ष नेतृत्व केलं, 5 वर्ष पंचायत समितीचं नेतृत्व केलं, अशा अनिताताई इंगळे, एक तरुण युवक, अत्यंत खडतर परिस्थितीतून एक उद्योजक होतो आणि समाजसेवेचं काम करत असताना या गावचा खडकवासला गावचा उपसरपंच होतो असा संदीप मते पाटील, त्याचप्रमाणे ड गटातून अनेक वर्ष संघटनेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापनेमधून पासून पक्षामध्ये आणि अत्यंत एकनिष्ठेने काम करणारा माजी नगरसेवक म्हणून या परिसरामध्ये काम केलेला एक मी काका चव्हाण असे ड गटातून उमेदवारी दिलेली. आणि ही सर्व परिस्थिती पाहता आपण संपूर्ण पाहताय, गावाच्या गाव या ठिकाणी जनता सर्व आमच्या पाठीमागे उभे राहिल्याने ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे. निश्चितच हे तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं एक शुभ मंगल कार्य जे आहे तुतारीचं ते या ठिकाणी सुरू झालं. ही जरी रॅली प्रचाराची असली, नारळ फोडण्याची असली, तर खरं हे सर्व वातावरण पाहून ही विजय रॅली आहे हेच या ठिकाणी मला निश्चितपणे वाटतं. असणारे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, आमचे मार्गदर्शक, ज्येष्ठ मार्गदर्शक, वयोवृद्ध जे आमच्या यात्रेला, मग शिर्डी यात्रा असेल, त्याचप्रमाणे मागच्या काळामध्ये उज्जैनची यात्रा असेल, ह्या सर्व माय भगिनी आल्यानंतर त्यांचा आशीर्वाद या ठिकाणी गोंदवलेकर महाराजांची यात्रा असेल, या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचं वातावरण तयार केलं. सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही चौघांनी केला आणि निश्चितच ते आज सर्व या ठिकाणी उत्स्फूर्तपणे ही सर्व लोक आल्यात. मी त्यांचे सुद्धा अतिशय मनापासून अत्यंत नतमस्तक होऊन आम्ही चौघांच्या वतीने त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. एवढी उत्स्फूर्तता म्हणजे आमदारकीच्या निवडणुकीला सुद्धा एवढी नव्हती, एवढी या महानगरपालिकेच्या निवडणुकी करताय. आणि प्रभाग जरी धायरी, नांदेड, किरकटवाडी, खडकवासला, नांदोशी, सणसवाडी, वांजळवाडी, कोपरे, कोंडवे, दावडे, उत्तमनगर, शिवणे आणि नांदेड हा 2 विभागामध्ये जरी भाग असला असन तरी आज असं काही चित्र दिसत नाही. एक जोमाने, एक दिलाने आम्ही पहिल्या दिवसापासून प्रचार सर्वजण एकत्रित करणारे करतोय. आमचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, आमचे मार्गदर्शक एक जीवाने या ठिकाणी प्रचार करतायत आणि त्याचं फळ रामकृष्ण हरी 15 जानेवारी वाजवा तुतारी अशाच पद्धतीने होणार आहे या ठिकाणी मी जाहीरपणाने सांगतो. आपण पाहिलं असेल प्रभाग क्रमांक 33 मधील जी निवडणूक आहे ती निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे. आपण बघितलं असेल महिलांचा अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये बाईक रॅली आपण पाहिलेली आहे. मोठ्या प्रमाणात आमचे बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. हजारो महिला या रॅलीमध्ये उपस्थित राहिलेल्या आहेत. ही निवडणूक महिलांनी सुद्धा हातात घेतलेली आहे आणि काकांनी आताच सांगितल्याप्रमाणे ही आमची प्रचाराची रॅली नसून ही विजयाची रॅली आहे असं मी सांगतो. छान वाटतंय. सलग 20 वर्ष माझ्यावरती जो विश्वास दाखवलाय, आधी पंचायत समिती, नंतर जिल्हा परिषद, नंतर जिल्हा नियोजन समिती, नंतर विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून 20 वर्ष झालं जनता माझ्यावरती विश्वास ठेवते आणि त्याच विश्वासाच्या जोरावरती आज आपण ह्या महानगरपालिकेच्या प्रभाग 33 ब गट ह्या निवडणुकीसाठी मी सामोरी जातीये. तर माझ्या माता भगिनी प्रचंड प्रमाणात इथं उपस्थित झाल्यात आणि माझे बांधव, वडीलधारे सगळेच या रॅलीत स्वस्फूर्तीने
मी आज एकही कोणाला कॉल केला नाही. रात्री 1:30 वाजल्यामुळं घरी यायला कोणालाही न कळवता ही सगळी जण आमच्या चौघांच्या प्रेमापोटी आज ह्या रॅलीत उपस्थित राहिली आहेत. त्यावरूनच तुम्हाला पुढचा अंदाज आलेलाच असेल की प्रत्येक जण हा काम करणारा माणूस आहे आणि आम्ही 100% हे समाजकारण करणारे आहोत. आम्हाला राजकारण करताच येत नाही. राजकारण हा आमचा पिंड नाहीये. त्यामुळे कायमच आम्हाला समाजसेवा करायची आहे आणि ह्या समाजसेवेसाठीच आम्ही ह्या निवडणुकीला सामोरं गेलेलो आहोत. आदरणीय पवार साहेबांनी, आदरणीय दादांनी, आदरणीय ताईंनी आणि आमच्या पूर्ण जे ज्येष्ठ आहेत सर्व पदाधिकारी नेते, त्यांनी जो विश्वास, ग्रामस्थ आमचे परिवार आहे जो गुले पाटील, त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे आणि तो कुठेतरी आम्ही चांगल्या प्रकारे काम करू आणि आम्ही 4ही उमेदवारांना जे आमच्या विश्वास दाखवलेला आहे तो आम्ही विकास करणार आहोत सर्व जनतेचा वगैरे आणि खूप छान वाटतंय. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.